दिल्लीमध्ये पाकिस्तान उच्चायुक्तालयाच्या बाहेर निदर्शनं होत आहेत। लोक बॅरिकेडवरती चढलेले आहेत आणि अत्यंत आक्रमक अशा पद्धतीने निषेध केला जातोय। पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयाच्या बाहेर ही निदर्शनं होत आहेत दिल्लीमध्ये। दिल्लीतल्या पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयाच्या बाहेर आपण ही दृश्य पाहतोय। झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी लोक एकत्र जमले आणि त्याच्यानंतर आता आंदोलक आक्रमक झालेले आहेत। आपण आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे यांच्याकडनं घटनास्थळी काय घडतंय याचा आढावा घेऊया। सोमेश, लोक अत्यंत आक्रमक झालेले दिसतायत, त्यांना थोपवण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न होत आहेत? नक्कीच नवी दिल्लीतील पाकिस्तानाच्या उच्चायुक्तालयाच्या कार्यालयासमोर काही लोक आंदोलन करत होते। आपण पाहू शकतो आता पोलिसांनी त्यांना अडवलेलं आहे। इथून काही अंतरावर पाकिस्तानच्या हाय कमिशनचं कार्यालय आणि या कार्यालयावर हे सगळे लोक थेट धडक मोर्चा घेऊन जात होते। आता काही वेळापूर्वी बॅरिकेड्सवर लोक चढले होते। पोलिसांनी विनंती केली त्यावेळी हे सर्व नागरिक हे बॅरिकेड्सवरून उतरलेत। खूप मोठ्या ताकदीने आणि प्रचंड आक्रोश आणि संतापामध्ये गेल्या अर्ध्या तासापासून इथे आंदोलन सुरू आहे। या सगळ्या भारतीय नागरिकांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या, पाकिस्तान हाय हायच्या घोषणा दिलेल्या आहेत आणि पोलिसांचा जबरदस्त फौजफाटा इथे तैनात करण्यात आलेला आहे। या सगळ्यांचा मोर्चा हा पाकिस्तानी हाय कमिशनच्या कार्यालयाच्या दिशेने जाणार होता, परंतु पोलिसांनी त्यांना आता 3 मूर्ती मार्ग येथे अडवले। काही आंदोलकांना पोलीस ताब्यात घेत आहेत। आपण पाहू शकतो की इथे नागरिक क्या कहेंगे? होश में आओ, होश में आओ। मैं कह रही हूँ जिस प्रकार कल की घटना हुई है संसार में पहली बार हुई है। एक बार तो उसको मार डाल और अंदर घुस करके मोदी जी को उनको बताना है। विपरीत बुद्धि, पाकिस्तान तो वैसे ही मर रहा था, अब वो बिल्कुल गया। उसने ये जो किया है ना, मोदी जी इसका जरूर उत्तर देंगे। हमारे मोदी से बहुत उम्मीदें हैं, बहुत उम्मीदें हैं मोदी जी से, बहुत उम्मीदें हैं। हमें बहुत अच्छा लगता है जो निर्णय उन्होंने लिया भी है, साथ जो निर्णय लिया अच्छे निर्णय लिया है और मोदी हमें साथ इथे कशा प्रकारे लोक आक्रमक झालेले आहेत आणि खूप मोठ्या ताकदीने सगळे जण हे पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत आहेत। अनेक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे आणि पोलीस आंदोलकांना विनंती करतायत की त्यांनी आता घरी जावं। इथेच लोकांनी ठिय्या मांडलेल्या आहेत। हे सगळे जण पाकिस्तानच्या हाय कमिशनच्या समोर आंदोलन करण्यासाठी जात होते। दिल्लीतील अनेक सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। पूर्वी आपण पाहू शकतो आक्रमकपणे सगळे आंदोलक आता इथे आंदोलन करतायत। बॅक टू स्टुडिओ। नक्कीच सोमेश, अत्यंत आक्रमक अशा पद्धतीने आंदोलन सध्या पाकिस्तानी हाय कमिशनच्या बाहेर चालू आहेत आणि इथे प्रचंड तीव्र संवेदना आहे लोकांची। सोमेश, एकंदरीत लोकांचा हा पवित्रा बघता इथे कुठेतरी आता हस्तक्षेप करावा लागतोय निमलष्करी दलांना सुद्धा आणि पोलिसांना सुद्धा, परंतु आपण यांच्याशी संवाद साधला असता भारत सरकार काहीतरी पाऊल याबद्दल उचलेल, याबद्दल यांना खात्री वाटतेय का? तसं त्यांना वाटतंय का नागरिकांना? सोमेश, सोमेश, माझा आवाज ऐकू येतोय? तर आपण ही दृश्य पाहतोय दिल्लीतली ही आहेत पाकिस्तानी उच्च आयुक्तालयाच्या बाहेरची। इथे आंदोलक आक्रमक झालेले आहेत, जनता एकत्र आलेली आहे आणि घडलेल्या घटनेचा संयुक्तपणे निषेध केला जातोय। यावरती ठोस पावलं सरकारने उचलली पाहिजेत असं सर्व नागरिकांचं म्हणणं आहे। सोमेश, आपण आता काही लोकांशी संवाद साधला, परंतु त्यांचा संताप आणि त्यांची संवेदना तीव्र आहे आणि ती साहजिकच आहे, पण या सगळ्या बाबतीमध्ये सरकार ठोस पावलं उचलेल असं कुठे त्यांना आश्वासन वाटतंय का? असा विश्वास त्यांना वाटतोय का?
नक्कीच इथे उपस्थित असलेले सगळेजण हे नक्की म्हणतायत की भारत सरकार काहीतरी ठोस पावलं उचलेल, परंतु जर प्रामुख्याने आपण पाहिलं तर इथे सगळेजण भारतीय म्हणून या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि ज्या प्रकारे पाकिस्तानच्या विरोधातला आक्रोश आहे की पोलिसांना शेवटी रस्त्यावर बॅरिकेटिंग करून त्यांना थांबवावं लागलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.